महाराष्ट्रातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे मार्च तसेच एप्रिल महिन्याचे रुपये 1500 म्हणजेच दोघं मिळून रुपये 3000 अद्याप देखील लाडक्या भगिनींच्या खात्यावर जमा झालेले नाही। मागील बऱ्याच काळापासून भगिनींना सदर निधी आपल्या खात्यावर कधी जमा होईल याची प्रतीक्षा आहे। तर सदर दोघी महिन्याचे एकत्रित 3000 रुपये येतील अशी भगिनींना अपेक्षा आहे आणि शासनाने देखील बराच काळ विलंब केल्यामुळे सदर दोघी महिन्याचे एकत्रित 3000 द्यावे अशी विनंती लाडक्या भगिनींकडून करण्यात येत आहे। आता ई-KYC कधी सुरू होईल तर बघा, आता 30 एप्रिलपर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-KYC दुरुस्तीची जी अखेरची संधी होती ती देण्यात आलेली होती आणि सदर निधीचा जो डेटा आहे तो काल शासनाच्या पोर्टलवर येऊन गेला असेल। त्यानंतर लगेच GR वितरित करून आणि 30 तारखेला सदर निधी येण्याची शक्यता होती। मात्र 30 तारखेनंतर 1 मे झाला तरी निधी आलेली नाही आणि आता जी नवीन KYC आहे ती केव्हा सुरू होईल याची भगिनींना प्रतीक्षा आहे। तर शक्यतो जून महिन्यामध्ये नवीन फ्रेश ई-KYC सुरू होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे। आता दोघी महिन्यांचे मिळून रुपये 3000 मिळतील का, तर लाडक्या भगिनींना देखील या बाबतीत अपेक्षा आहे की शासनाकडून 3000 रुपये मिळावे, जेणेकरून लाडक्या बहिणींना एकरकमी 3000 रुपये वापरण्यास मिळतील। तसेच शासनाने 2100चे जे लाडक्या भगिनींना वचन दिले होते ते देखील अद्याप पूर्ण झालेले